एक बार करुणा करो। भजन एक बार करुणा करो वैष्णव गोसाई, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा भजन। एक बार करुणा करो वैष्णव गोसाई। मेरी बार करुणा करो वैष्णव को गेले वापरुते गेले वापरुते भाषा दे तुम्हारा हरे हरे
नहीं पड़े गोविंद वैष्णव जन्म चोरी करने करुणा करो वैष्णव हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय प्रभुपद जय प्रभुपद जय प्रभुपद जय गुरुदेवा जय गुरुदेवा जय गुरुदेवा जय गुरुदेवा हरि हरि बोल
हरि बोल, हरि बोल, हरि बोल। और प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम अज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनाशलाकाय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुन् श्रीयुतपदकमलम् श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सार्वभूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। आपले सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या कक्षामध्ये। थँक्यू व्हेरी मच। तुम्ही अगदी भारी मात्रेमध्ये आले, 2-4 लोक नाही आले पण ठीक आहे, आपलं क्लास ऑनलाईन किती लोक आहेत? 7 लोक आहेत। तर आपलं 15वा अध्याय चालला, 15वा श्लोक आहे ना ईशोपनिषदचा। हिरण्यमयेन पात्रेण सत्यस्यास्ति सत्यस्यापि हितं मुखम् तत्त्वं पुरुषं आपावृणु सत्य धर्म्या दृश्यते। जरा त्याचं ट्रान्सलेशन वाचत तर मराठीमध्ये। हे भगवान हे सर्व जीवांचे पोषण करतात। आपले खरे गुण आपल्या कीर्तिमान त्याच्यामध्ये घातले गेले आहेत। कृपया ते अवगत घेऊन करा व आपल्या शुद्ध भक्ताला दर्शन करा। तर आता या श्लोकामध्ये जे आहे, तर भगवंत जे आहे ते भगवद्गीतामध्ये श्रील प्रभुपाद असेच म्हणतायत की भगवंताची जी ब्रह्मज्योती आहे, तर ते त्यांचं काय आहे, ते त्यांचं तेज आहे जे त्यांच्या शरीरामधनं बाहेर येत आहे। तर काय म्हणतात, ब्राह्मणो हि प्रतिष्ठानाम अमृतस्य एव च शाश्वतस्य च धर्मस्य सुखाय सुखा सॉरी सुखा सुखास्यैकान्तिकस्य च। तर ते म्हणतात की मीच जो आहे तो ब्रह्मचा आधार आहे, जो निराकार ब्रह्म आहे त्याचा आधार आहे। आणि हा जो निराकार जो ब्रह्म आहे तो नश्वर आहे, तो शाश्वत आहे। आणि त्याची जी ओरिजिनल जी स्थिती आहे तर ते काय आहे, ते नेहमी आनंद देणारी आहे। तर कृष्ण काय म्हणतायत की शाश्वतस्य, हा जो निराकार ब्रह्म आहे तो शाश्वत सुद्धा आहे। आणि मग शेवटी काय देणार आहे, सुखच देणार आहे। तर ते म्हणतात की हा जो निराकार ब्रह्मण आहे
त्याचा आधार मीच आहे. म्हणजे हा निराकार ब्रह्म सुद्धा माझ्यामधनच बाहेर निघतो आहे, उत्पन्न होतो आहे. ब्रह्मसंहितामध्ये काय सांगितले? यस्य प्रभा प्रभवोत जगदंड कोटी कोटी शेष वसुधी विबुधी भिन्नम तद्ब्रह्म निष्कलम अनंत अशेष ते भूतम गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. तर म्हणतात यस्य प्रभा प्रभवो जगदंड कोटी. तर ही कुणाची प्रभा आहे? प्रभा म्हणजे काय? ते तेज जे आहे ना, प्रकाश जे आहे. आणि ही कुठनं मध्ये ते जगदंड कोटी, हे कितीतरी कोटी कोटी जे आहेत, जगत जे आहे, जे ब्रह्मांड आहे त्याच्यामधनं. आणि म्हणतात तद ब्रह्मा निष्कलम अनंत अशेष भूतम. तर हा जो ब्रह्मन आहे, निराकार ब्रह्म जो आहे, तो काय आहे? तो निष्कलम आहे. म्हणजे काय? की त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये कुठलेही विभाग नाही आहे. म्हणून हा ब्रह्मणचा विभाग नाही, म्हणजे त्याचे तुकडे तुकडे नाही आहेत. म्हणून हा ब्रह्मन जो आहे तो दिव्य ब्रह्मण आहे. म्हणजे हा जो ब्रह्मण, निराकार ब्रह्मण, जो तेज जे आहे, जे भगवंताच्या शरीरामधनं बाहेर निघतो आहे, तर ते जे आहे त्यांच्यामध्ये आणि भगवंतामध्ये काहीच फरक नाही आहे. आणि म्हणून जे आहे, जे कोणी या स्तरवरती ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न सोचती न कांक्षती, तर तो प्रसन्नच राहणार आहे, ते नेहमी आनंदातच राहणार आहे. आणि एक तैत्र उपनिषद आहे, त्याच्यामध्ये म्हणतायत की हा जो आनंद आहे तो आध्यात्मिक जगतमध्येच प्राप्त होतो. हा आनंद भौतिक जगतमध्ये आपल्याला प्राप्त नाही होतात. म्हणजे जसं म्हणतात की पृथ्वीचे आनंद आहे, किंवा स्वर्गाचा आनंद आहे, किंवा अजून जनलोक, तपलोक, महारलोक, ब्रह्मलोक मध्ये सुद्धा आनंद आहे. पण जो सर्वात दिव्य आनंद जो आहे तो फक्त आध्यात्मिक जगतमध्ये, वैकुंठ मध्ये आहे आणि गोलोक वृंदावन मध्ये आहे. तर हा, साक्षात्कार साक्षात्कार दोन्ही एकच आहे. ते वेगळं आहे. हा, कारण की ब्रह्मचा साक्षात्कार मध्ये फक्त सत आणि चित आहे, आणि भगवंताच्या साक्षात्कारामध्ये तिन्ही आहेत. पण आता याचा जो आनंद आहे, म्हणजे याचं सुख जे आहे, म्हणून आपण आनंद नाही म्हणत, आपण सुख म्हणतोय. की जो ब्रह्मणचा जो सुख आहे तो एक वेगळ्या स्तरवरती आहे. पण सर्वोच्च जो स्तर आहे ते मग भगवंताच्या स्तरवरती तो आनंद प्राप्त. जो आनंद जीव जे आहे योनी दर योनी शोधतोय, तो आनंद फक्त मग भगवंताच्याच साक्षात्कारामध्ये आहे. आणि मग अजूनही कुठे आहे तो? बहुतेक भक्ती रसामृत सिंधू म्हणून म्हणतात. भक्त्या भक्त्या आनंद त्याच्यामध्ये म्हणतात. हा, कालच समजवतो तुम्ही. ही भक्त्या आनंद जे आहे ते ब्रह्मानंदपेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे, ते उच्च आहे. आणि तर मग भगवंत कृष्ण सुद्धा तेच म्हणतायत भगवद्गीतामध्ये, की मी हा जो भ्रमण आहे त्याचा आधार आहे. माझ्यामध्ये आणि ब्रह्ममध्ये फरक काय आहे? की भगवंताचा जो साक्षात्कार आहे तो सच्चित आणि आनंद आहे, आणि ब्रह्मचा जो साक्षात्कार आहे तो फक्त ऍक्च्युली सतच आहे, चित सुद्धा नाही आहे. कारण की परमात्माचा जो साक्षात्कार आहे त्याच्यामध्ये सत आणि चित येईल, पण ब्रह्मच्या साक्षात्कारमध्ये फक्त सतच येईल. तर हा सुख, हा भगवद्गीताच्या आपल्या हा करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि पुढे जे आहे हा जो साक्षात्कार त्याचा अजून जे आहे भगवद्गीतेचा 7वे अध्यायाचा जो 7वा श्लोक आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तिकडे काय सांगतायत भगवंत? मत्त परतरम नान्यात किंचित अस्ति धनंजय मयि सर्व इदम प्रोक्तम सूत्रे मणिगणा इवह. तर तिकडे जे आहे ते भगवंत काय म्हणतात की मत्त परतर, म्हणजे या भौतिक जगतमध्ये जे आहे की माझ्यापेक्षा जे सत्य आहे
जे काय म्हणतात की नाही, ऍक्च्युली आय एम जस्ट ट्रान्सलेटिंग इट इन मराठी टू दिस, की माझ्यापेक्षा जे सत्य कोणीच नाही, म्हणजे भगवंताचा जो सत्य आहे ना, त्याच्या वरचा सत्य अजून कोणीच नाही आहे. आणि सगळं जे आहे भगवंताच्या वरतीच अवलंबून आहे किंवा आधार आहे. जसं आपण नाही का, एका मोतीची माळ असते, त्याच्यावरती ती धागा असतो आणि त्याच्यावरती ती मोतीची माळ लटकत असते. तर म्हणतात की हा जो परतरम, परतरम म्हणजे काय? परतर, परत, परत, परतर आणि परतरम. तर आपण म्हणतो ना की चांगला, अजून चांगला आणि सर्वात चांगला आपण म्हणतो ना, तर ते परतरम जे आहे, तर हे जे सत्य आहे, हे भगवंताबद्दल काय आहे? परतरम आहे, सर्वश्रेष्ठ परतरम आहे. आणि जेव्हा म्हणतात की परत्तर, तर मग ते मधला येतो ना, की त्याच्यापेक्षा तर अजून चांगलं. जसं म्हणतात की युग युक्त युक्तात्मा. तर ते म्हणतात की हा जो भगवंताचा जो ज्ञान आहे, जे मी म्हणजे कृष्ण जे आहे ते अर्जुनला देत आहे, तर हा जो ज्ञान आहे तो सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे, मी जो देतो आहे. याच्या पलीकडे अजून सर्वश्रेष्ठ ज्ञान काही नाही आहे. आणि मी जो आहे या आध्यात्मिक जगतमध्ये जे आहे, माझं अस्तित्व आहे. आणि मी माझ्या भक्तांबरोबर जे आहे प्रेमाने जे आहे तो आदान प्रदान करतो आहे. तर भगवद्गीता जी आहे, भगवंताच्या दोन्ही पहलू म्हणतात ना हिंदीमध्ये, तर दोन्ही पहलू के बारे में बताते भगवान के. तर एक आहे त्यांची दिव्यता सुद्धा आहे त्यांची, आणि त्यांच्या दिव्यतेच्या सुद्धा वरती जी सत्यता आहे, तर जे सत्य, जे सर्वात सर्वश्रेष्ठ सत्य आहे, त्याच्याबद्दलही भगवद्गीता सांगतो आहे. तर मग जे आहे भगवान म्हणतात की मीच जो आहे त्या ब्रह्मज्योतीचा काय स्तोत्र आहे. आणि मग परत भगवंत 10व्या अध्यायामध्ये भगवद्गीताच्या म्हणतात की की अर्जुन, तुला एवढ्या सगळ्या डिटेल ज्ञानची काय गरज आहे? तर मी फक्त माझ्या एकाच अंशनी जे आहे, या पूर्ण भौतिक ब्रह्मांडला त्याचा सपोर्ट करतो आहे मी, है ना, त्याचा आधार आहे मी. तर म्हणून म्हणतात की भगवंत जे आहे त्यांच्या एक अंशाने जे आहे, आणि ते सगळे पूर्ण जगाला जे आहे ते आधार देत आहे. तर तुम्ही बघा, जेव्हा भगवंत सृष्टीची रचना करतायत, राईट, तेव्हा जेव्हा भगवंताला आहे ना, जेव्हा इच्छा येते, तर ते म्हणतात सृष्टीला होऊन दे, म्हणजे सृष्टी होते. फक्त भगवंताची सत्य संकल्प जी शक्ती आहे, ती भगवंताची अनेक शक्ती आहेत, त्याच्यातली एक शक्ती आहे सत्य संकल्प. जसं एक अचिंत्य लीला शक्ती आहे, किंवा जी आहे सत्य संकल्प शक्ती आहे. तर भगवंताची सत्य संकल्प शक्ती म्हणजे काय, की भगवंतानी इच्छा केली की सृष्टीचं निर्माण होऊन दे, तर फक्त ती इच्छा मात्राने जे आहे भगवंत सृष्टीचं निर्माण करतात. आता सृष्टीचं निर्माण मध्ये कितीतरी डिटेल आहे. सगळी फुलं बघा, सगळी फळं बघा, सगळी जी आहे अनाज बघा, कितीतरी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये, कितीतरी 84 लाख योनी आहे. आणि त्या 84 लाख योनीमध्ये सुद्धा कितीतरी व्हरायटी. असं नाही की सगळे जी माशी आहेत ते सगळे सेमच दिसतात. त्यांचे कलर वेगळं, त्यांचं जे आहे शेप वेगळा आहे त्यांचा, किंवा मग त्यांची जी राहण्या करण्याची जी पद्धती ती वेगळी आहे. किंवा पक्षींमध्ये सुद्धा बघा, कितीतरी मोठे, लहान, छोटे, अगदी छोटे इवलिवलुस पक्षी सुद्धा असतात. किंवा पाखरूंमध्ये सुद्धा बघा कितीतरी वेगळे वेगळे पाखरू आहेत. तर ही जी भगवंताची डिटेल्ड मध्ये जी रचना केलेली आहे सृष्टीची, फक्त इच्छा मात्राने त्यांनी ही सृष्टीची रचना केलेली आहे. तर किती महान आहे भगवंताची सृष्टीची रचना. आपल्याला आज काय बनवायचं असेल, एक साधं घर सुद्धा बनवायचं असेल, तर कितीतरी आपण पहिले प्लॅनिंग करतो, जमीन कुठनं घेणार, मग त्याच्यावरती घर कसं बांधणार, त्याचं इंटिरियर कसं करणार, त्याचं किचन कुठल्या दिशेने, या दिशेने, त्या दिशेने, मग लाइटिंग्स कसे लावणार, कितीतरी आपल्याला डोकं खाजवावं लागतं ना.
तर लगेच आपल्याला कळतं की आपल्या आणि भगवंतामध्ये किती फरक आहे. की भगवंतानी फक्त इच्छा मात्राने सृष्टीचं निर्माण केलं आणि इकडे डिटेलमध्ये काम केलेलं आहे. तर मनुष्यांमध्येच बघा ना, की मनुष्यामध्ये सुद्धा सगळ्यांचे वेगवेगळे टेस्ट आहे, कलर आहे, हाईट आहे, रंग आहे, रूप आहे. स्त्रीमध्ये बघा, पुरुषमध्ये बघा, कितीतरी व्हरायटीचे कपडे आहेत सगळ्यांसाठी. कितीतरी जे ना डिटेलमध्ये काम केलेलं आहे. मग त्यांचे कर्म किती, काय केलेले त्यांनी, मग त्याचा सगळा चिठ्ठा त्यांच्याकडे आहे सगळा. तर खूप डिटेलमध्ये भगवंतांनी ही सृष्टीची रचना केली, फक्त आपल्या सत्य संकल्प शक्तीमुळे केलेली आहे. तर ही कळते की माझ्यामध्ये आणि भगवंतामध्ये किती अंतर आहे. मला किती, कोणाला असं वाटतं ना की आम्ही भगवंत आहोत आता, है ना, मैं भगवान हो गया, मैं 2-3 टोटके कर लेता हूं, मैं थोडे 2-3 जादू दाखवले तर मी आता भगवंत झाला, चला मला नमस्कार कर, हे करा. पण आपण कोणी असं म्हणत असेल तर सांगू शकतो की चल त्याच्या इच्छा मात्रेने काय सृष्टीचं निर्माण होतं का? काय नाही होऊ शकत त्याच्या इच्छा मात्राने. तर हे जे आहे भगवंताचे जे आहे महानता आहे की कसं, आणि सृष्टीचं निर्माण करूनही त्याचं पालन करणं, मेंटेनन्स किती अजूनही अवघड आहे. सृष्टी करणे, मग त्याचं मेंटेनन्स आणि त्याचा संहार करणे. तर मेंटेनन्स मध्ये सुद्धा किती आहे, है ना. आज आपण घर मध्ये आपण एक राहतो, तर कितीतरी मेंटेनन्स असतो ना, बिजली का खर्चा, ओआरएस का खर्चा, अनाज का खर्चा आणि डॉक्टर का खर्चा आणि काय ना काय नाही खर्च करायचं असेल तरीच आपले घराच्या बाहेर पडलो तरी 500-1000 रुपये सहज खर्च होऊन जातात. तर एका घरासाठी मेंटेनन्स करण्यासाठी अजून पैसे पुरत नाहीये. तर भगवंत हे पूर्ण सृष्टी अनंत काळपासून, आणि ही तर एक ब्रह्मांड आहे. हा आपला एक ब्रह्मांड आहे. त्याचं मेंटेनन्स. पण भगवंताच्या रोम छिद्रामधनं अनंत कोटी ब्रह्मांड निघतायत. अनंत कोटी 14 भुवन आहेत. त्यांचं मेंटेनन्स कसं करत असतील? तर ह्याच्यावरतीच कळतं की भगवंताची महानता काय आहे. तर म्हणतात की भगवंत नेहमी आनंदमयो भयासत असतात. तर नेहमी दिव्य आनंद, आणि तरी असं नाहीये, आपण कशी चिडचिड होतं ना की पहिली तारीख आणि आखरी तारीख मध्ये जर का 25 तारखेला पैसे संपले तर किती चिडचिड होते आपली, की अरे पैसे संपले आणि काय एवढं खर्च झालेला आहे, है ना. पण भगवंताचं तसं नाहीये. भगवंताची आखरी तारीख कधी आती नाहीये. म्हणजे ते चाललेलंच आहे अनंत काळपासून भगवंताचं ते म्हणजे. आणि म्हणून मग भगवंत आनंदमय भयात नेहमी आनंदात असतात. तरी तुम्ही भगवंताच्या अशा भ्रुकुटीमध्ये नाही का असं टेन्शन नाही बघितलं असेल, नेहमी आनंदात आपलं नाही का बासुरी वाजवतायत. तर हा आपल्या आणि भगवंतामध्ये फरक आहे की आपलं जरा काही आपल्या नाही का टेन्शन आलं, काय हल्लं की चिडचिड होते. मग आपल्याला म्हणजे सगळ्यांना कळतं की अरे ही दुःखी आहे आणि हिचं जरा मूड ऑफ झालेला आहे. पण भगवंत मस्त आनंदात आपल्या गोपींबरोबर, ग्वालबाराबरोबर, ब्रजवासियांबरोबर आनंद तिकडे करतायत. तर प्रभुपाद इकडे म्हणतायत की भगवंत जेव्हा वृंदावन मध्ये होते 500-1000 वर्ष पूर्वी, तर ते नेहमी जे आहे दिव्य आनंद मध्ये होतात. आणि अ, बाळपणापासूनच ते दिव्य आनंद मध्ये होतात. कितीतरी आले असुर भगवंताला मारायला, अगासुर, बकासूर, पण काय नाही, मस्त जे आहे ते आनंद. उलट ते आले टेन्शन द्यायला आणि त्यांचाच उद्धार झाला. आणि भगवंत टेन्शन मध्ये, अरे रे, हा राक्षस मला मारायला आला. तुम्ही बघितलं पूतनाला जेव्हा पूतना जेव्हा आली होती, तर भगवंत तिचं वध केल्यानंतर आनंदाने खेळत होते. असं नाही की घाबरून पळून गेले की अरे ही जिवंत झाली तर माझं काय होणार परत. असं नाही ना, भगवंत तिच्यावरती खेळत होते. मग माता यशोदा येते. किंवा त्या त्रिनावर्तांनी भगवंताला अगदी वरपर्यंत घेऊन गेले, राईट. तरी भगवंत हसत होते. असं नाही की आपलं त्यांना वाटलं की चला मला एक नाही का आपण आपली ती जायंट व्हीलचं ते असतं ना राईड, ते म्हणा चला फिरून आलो आपण वरपर्यंत, फिरून परत खाली आलो. किंवा प्रलंबासूर बरोबर. तर हे सगळे जे आहेत भगवंताचे जे आहेत त्यांनी खूप आनंद घेतलेला आहे ह्या असुरांबरोबर. आता आपल्या आयुष्यामध्ये कोणी आपलं गडबड केलं तर किती आपण त्याला अशी नाही का शिव्या देतो. त्याचं वाटोळ होईल, त्याने आम्हाला
काय दगा दिला, आम्हाला जे आहे फसवलं, आम्हाला हे केलं, आम्हाला ते केलं. पण भगवंत काय करत होते? मस्त आनंद करत होते त्याच जे आहे ते असुरांबरोबर. आणि त्यांनी खूप लीला सुद्धा केली ना. तर हे भगवंताचं यश जे आहे, भगवंताचं यश बद्दल सांगते तिकडे की जे भगवंताने जी माखन चोरीची जी लीला केलेली आहे ना, ती जी आहे, तो जो आनंद आहे तो कोणालाच नाही मिळालेला आहे. आणि भगवंतांनी आपल्या शुद्ध भक्तांना तो आनंद दिलेला आहे. ते शुद्ध भक्त कोण आहेत? सगळे गोपी आहेत. आता गोपी ना रोज माखन बनवत होती, पण त्यांची इच्छा काय होती? त्यांची इच्छा हीच होती की मी हे आज माखन बनवले ना, कशा ना कशा प्रकारे कृष्णाने यायला पाहिजे आणि हे माखन जे आहे ते चोरी करायला पाहिजे, जेणेकरून मला जे आहे खूप आत्मसंतुष्टी मिळेल. तर रोज जी आहे प्रत्येक गोपी हीच इच्छा असायची. पण मग आत्म इच्छा होती की कृष्ण येऊन माझं माखन घराचं खायचं. पण मग बाह्य रूपनी काय दाखवायचे? थोडा राग दाखवायचा, थोडं जरा त्या लीलामध्ये अजून आनंद देण्यासाठी. आणि ही जी माखन चोरीची लीला ज्यांनी ज्यांनी ऐकलेली आहे किंवा ज्यांनी ज्यांनी वर्णन सुद्धा केलेली आहे, ते लखपती करोडपती झालेले आहेत. माहिती ते अनुप जलोटा है ना, त्यांनी मैया मोरी मैं नहीं माखन खायो तो अल्बम इतका हिट गेला की तो जो आहे तो अगदी लखपती झाला. फक्त ही माखन. विचार करा, जर का कोण्या व्यक्तीला भगवंताची ही लीला भौतिक लाभ देऊ शकते, तर आपण जे भक्त आहोत आणि दामोदर लीला आपण ऐकतोय, किंवा सारखं त्याचं मनन करतोय, तर आपल्याला आध्यात्मिक लाभ किती होईल? किती आध्यात्मिक लाभ? तर भगवंत नाम, गुण, रूप आणि लीला, हे नाव जोपर्यंत चांगलं घेणार नाही ना, तोपर्यंत रूप, गुण आणि लीला चांगली समजणार नाही. तर नाव जेव्हा चांगलं प्रमाणे आपण घेतो, अगदी हरे कृष्ण एक एक शब्द चांगलं चांगलं बोलतोय, ऐकून घेतोय की अगदी मनापासून, आपण हृदयापासून जेव्हा आपण भगवंताचं नाव घेतो आहे, तर हे जेव्हा नाव घेतो, तर मग भगवंताचं रूप आपल्या समोर येईल. मग त्यांचे गुण, त्यांची लीला सगळे एक पाठीमागे येतात. पण नावाने मेन जे आहे, आपण जे आहे भगवंताला आकर्षित करू शकतो. आणि प्रभुपाद सुद्धा हेच म्हणतायत की हे जे सगळे लीला आहेत, हे भगवंतांनी का केलेली आहे? तर ते बद्ध जीवांसाठी केलेली आहे की जेणेकरून ही लीला ऐकून ते भगवंताप्रती आकर्षित होतील. आपण आकर्षित झालो ना, पहिल्यांदा जेव्हा आपण माखन चोरीची लीला ऐकली, किती आकर्षित झालो की अरे वा वा वा, त्यांनी गोपीकडे गेले आणि मग माखन चोरी केली. पण विचार करा, अशा युगमध्ये जर का कोणी चोरी करत तर त्याला जेलमध्ये जावं लागेल, है ना? पण भगवंत पुरुषोत्तम भगवान, त्यांनी जेव्हा चोरी केली ते नाही गेले जेलमध्ये. का ते नाही गेले? आणि त्यांची बदनामी सुद्धा नाही झाली की अरे हा चोर आहे, हा चोरटा आहे. नाहीतर आज आपण कोणीतरी चोरी केली, ते म्हणतात नाही तो चोरटा आहे का, किंवा ती चोरटी आहे, है ना, असं आपण नावं देतो. पण विचार करा की भगवंतानी माखन चोरीची लीला केली, पण ही माखन चोरीची लीला पूर्ण जगात गाजवलेली आहे किंवा खूप प्रख्यात सुद्धा आहे माखन चोरीची लीला. आणि काय आहे? कारण की हे भगवंतांनी हे दिव्य लीला बद्ध जीवांसाठी केलेली, जेणेकरून ते लीलाचा जो स्मरण करतील किंवा लीलाचं वर्णन करतील किंवा लीलाचं श्रवण करूनही जे आहे त्यांना भगवंताच्या प्रती आकर्षण निर्माण होईल. तर हे ऍक्च्युली हे जे आहे, ही जी सगळी लीला भगवंतांनी वृंदावनमध्ये केली, ती बद्ध जीवांसाठी केलेली, जेणेकरून सगळ्यांना भगवंताप्रती जे आहे ते आकर्षण निर्माण होईल. तर शुकदेव गोस्वामी जे आहे ते म्हणतायत भागवतम मध्ये की हे जे भगवंत आहेत, श्रीकृष्ण आहे, तर जे लोक निराकारवादी आहेत आणि जे ज्ञानी आहेत, है ना, आणि हे लोक जे सुद्धा आहेत, हे लोक जे आहेत, हे लोक भगवंताची ही लीला अजिबात समजू शकत नाही.
म्हणतात की जे साधारण व्यक्ती आहे किंवा जे भौतिकवादी लोक आहेत तर त्यांना कळूच शकत नाही की अरे परमभगवान पुरुषोत्तम श्री कृष्ण कसं एक साधारण बालक आहे, ग्वान बाल आहे आणि तो जो आहे ते ब्रज गोपियांबरोबर कशी लीला करतो. तर हे जे ब्रह्मवादी जे आहेत आणि ज्ञानी आहेत त्यांना हे म्हणजे नाही का आणि सगळे दास्य भावमध्ये कशी भगवंताची सेवा करतायत. तर हे जे आहे त्यांना जे आहे त्यांच्या मस्तकामध्ये ते शिरतच नाही आहे. म्हणून ते म्हणतात की भगवंताला आपण 5 रसांमध्ये जे आहे आपण भगवंताची सेवा करू शकतो. दास्य, साख्य, वात्सल्य, माधुर्य आणि जो आहे शांत रसमध्ये. आणि कृष्णा जे आहे कधी पण वृंदावन सोडून जात नाही. तर कोणी विचारू शकेल की मग वृंदावन सोडून जात नाही मग सृष्टीचं निर्माण कसं करतात. तर भगवंत जे आहेत म्हणतात की त्यांचं एक अंशने काय तो ऍक्च्युली अध्याय 13.14 ते 8 पर्यंत आहे ना. तर ते म्हणतात की मला तर श्लोक आठवत नाही आहे पण ते म्हणतात की माझ्या एका अंशाने मी पूर्ण सृष्टीचं निर्माण करू शकतो. आणि त्यांचा जो एक अंश आहे ते कोण आहे ते परमात्मा आहे. परमात्माच्या माध्यमाने मी एका अंशाने पूर्ण सृष्टीचं निर्माण करू शकतो. आणि म्हणून म्हणतात की माझं आणि सृष्टीमध्ये काय लेणं देणं नाही आहे. मी सृष्टीचं निर्माण केलं पण मी जे आहे ते मी वेगळा आहे. मी सृष्टीचं निर्माण करूनही मला त्याच्यामध्ये आसक्ती नाही आहे. जसं आपण घर बांधतो तर आपल्याला किती आसक्ती असते ना त्या घरामध्ये की अरे हे मी बांधलेलं ही माझी प्रॉपर्टी आहे आणि ही भूकंप आलं तर काय होणार, ते आहे सुनामी आलं तर काय होणार, तर आपल्याला आसक्ती आहे. पण भगवंतानी जी सृष्टीचं निर्माण केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना लेश मात्राची आसक्ती नाही आहे. त्यांना जी आहे ती ओढ नाहीये त्या सृष्टीच्या प्रती. तर म्हणून जे आहे जेव्हा सृष्टीचं निर्माण होतंय, जेव्हा सृष्टीचा संहार होतोय तर त्यांना काहीच फरक पडत नाही. पण तेच ते सृष्टीचे कारण सुद्धा आहे. जर का आपण म्हणतो की मी माझं घर बांधलेलं आहे है ना, तर मी कारण आहे कारण की पैसे मी आणले, सगळं सामान मी आणलं तर मला आसक्ती आहे. पण इकडे सगळंच भगवंताचे तरी भगवंताला काही आसक्ती नाही आहे. तर म्हणून जे आहे हे जे भगवत साक्षात्कारचं जे आहे ना ज्ञान जे आहे ते विज्ञान आहे. ते खूप मोठं विज्ञान आहे. आणि जे सांख्य योगी आहेत ते फक्त थोडं फार तरी आपलं कॅल्क्युलेशन करून आपलं काढू शकतात पण पूर्णपणे सुद्धा सांख्य योग नाही करत. जसं सांख्य योग मध्ये किती आहेत 24 जे आहेत तत्व आहेत है ना. आणि त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये पुरुषच्या बद्दल अगदी छोटीशीच माहिती त्यांच्याकडे खूप फारशी माहिती नाही आहे. आणि मग हे जे निराकारवादी जे आहे ब्रह्मवादी आहेत, निराकारवादी लोक आहेत तर ते लोक जे आहे भगवंताचं जे तेज निघतंय त्यांच्यामधनं तर ते बघून जे आहे ते अगदी गोंधळून जातात की अरे भगवंतामधलं तेज कसं निघू शकतो आणि एवढं मोठं तेज आणि हे ब्रह्मज्योती आहे. जसं आपण म्हणतो ना हे ब्रह्मज्योती कसं आहे मी सांगते तुम्हाला. एक ट्रक आहे आणि अंधारामध्ये ती ट्रक खूप लांबनं येते आहे. तर आपल्याला काय वाटतं की फक्त प्रकाश माझ्याकडे येतो आहे. पण जेव्हा पूर्ण जवळ येईल तेव्हा कळेल की अच्छा हे ट्रकचा प्रकाश आहे आणि प्रकाशा पाठीमागे एक ट्रक आहे. तसंच भगवंत एक व्यक्ती आहे आणि भगवंताच्या शरीरामधनं तो तेज निघतो आहे. पण लांबनं तो जे भगवंत त्या तेजच्या पाठीमागे थांबलेले आहेत त्या उभे आहेत ते आपल्याला दिसत नाही. जेव्हा आपण खूप जवळ जातो भगवंताच्या जवळ जाणं म्हणजे काय की प्रत्यक्ष रूपनी नाही डोळ्यांनी जवळ जवळ जातो मग आपल्याला कळतं हा हे तेज जे आहे हे भगवंताचंच आहे. म्हणून बघ ना ममय वांच नाही काय म्हणतात ते नाहम प्रकाश काय ते श्लोक नाहम
काय ते श्लोक आहे भगवंत नाम प्रकाश सर्वस्य काय आहे त्याच्यात नाम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृत मूढो यम नावी जाणे लोको माम. तर जे मी जे आहे जेवढे मूर्ख लोक आहेत ना त्यांना कधीच मी प्राप्त होत नाही है ना. कारण की माझी जी अंतरंग शक्ती आहे त्याच्या माध्यमाने जे आहे मी जे आहे काय आहे मी त्यांना दिसतच नाही अंतरंग शक्तीमुळे. आणि म्हणून ते मला ओळखत नाही आणि मी त्यांना ओळख नाही. तर मग भगवंत अजून एक सांगतात की अजून एक श्लोक आहे. कुठल्या श्लोक मध्ये आहे तो 15व्या श्लोक मध्ये आहे. न तद भासेत न सूर्य न शशांको न पावको यद्दत्वा न निवृत्ते तद धाम परम मम. बघा भगवंताच्या धाम मध्ये है ना सूर्य नाही आहे आणि चंद्रही नाही आहे. तर लाईट नाहीये. इथे आपल्याला सूर्य आणि चंद्र पाहिजे का. कारण की त्याच्याशिवाय आपल्या डोळ्यांना दिसणार नाही. जेव्हा सूर्य येतो आपल्याला कळतं दिवस झाला तर मग आपल्याला लाईटची गरज आहे. मग कधी कधी अंधार झाला तर मग हे ट्यूबलाईटची गरज आहे. पण भगवंताचं जो धाम आहे तिकडे ट्यूबलाईट नाही आहे. तिकडे सूर्य सुद्धा नाही आणि तिकडे चंद्र सुद्धा नाहीये. मग कोण कुठनं उजेड येतोय. तर भगवंताचे शरीर मधनं जी ब्रह्मज्योती निघती आहे जो प्रकाश आहे त्या प्रकाशाने पूर्ण ते गोलोक वृंदावन धाम प्रकाशित आहे. विचार करा म्हणजे आपल्या ही जी काय म्हणतात आपली सीमित इंद्रिय आहेत त्याच्याने आपण विचार सुद्धा नाही करू शकत की गोलोक वृंदावन मध्ये पूर्ण. आता मी तुम्हाला सांगितलं की हे एक पाद विभूती आहे आणि ती त्रिपाद विभूती आहे. म्हणजे इकडे या ब्रह्मांड हाच एकच ब्रह्मांड आहे. पण अनंत कोटी ब्रह्मांड अजूनही ते एकपाद विभूतीमध्ये येतात. आणि आध्यात्मिक जगत जे आहे ते त्रिपाद विभूती आहे. म्हणजे भौतिक जगत पेक्षाही आध्यात्मिक जगत मध्ये 3 पट लोक राहत आहेत आपल्यापेक्षाही. 3 पट जीवात्माय राहत आहेत है ना. ते जीवात्मा मनुष्य रूप मध्ये सुद्धा आहे, पक्ष्यांच्या रूप मध्ये सुद्धा आहे आणि गायच्या रूप मध्ये सुद्धा आहे, प्रत्येकाच्या रूप मध्ये आहे. तर विचार करा काय भगवंताची ती कला असेल की फक्त त्यांच्या शरीरामधनं जो तेज निघतोय त्या पूर्ण त्या धामला जे आहे ते प्रकाशित करतो आहे. म्हणून तिकडे काय नाही आहे सूर्य आणि चंद्र नाही आहे. आता ईशोपनिषद ऍक्च्युली या श्लोकाच्या माध्यमाने काय सांगायला मागतायत की जे ब्रह्मवादी आहे किंवा भक्त आहेत किंवा जे ज्ञानी लोक आहेत ते भगवंताला प्रार्थना करतायत की हे जे तुमचं आवरण आहे हिरण्यमयी पात्रेनं. हिरण्यमयी पात्र म्हणजे काय की खूप प्रकाशित जो आपला कवर आहे किंवा आवरण आहे भगवंत तुम्ही हे आवरण काढा आणि मला तुमचं ते श्याम सुंदर रूप बघायचं आहे. जे बासुरी वाजवतात हे ना तर मला जे आहे ते तुमचं ते रूप बघायचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही हे आवरण काढणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला जे आहे स्पष्ट रूप मी बघू शकणार नाही. आणि मी कशी प्रार्थना करणार. तर ते म्हणतात की हे जे आहे भगवंताचं हे जे साक्षात्कार आहे सतचित आणि आनंदचा जो साक्षात्कार आहे तो केव्हा आपल्याला जे आहे मिळेल जेव्हा भगवंताची इच्छा असेल तेव्हा भगवंत तो आवरण काढेल. पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तीव्रेन भक्ती योगेन है ना. आपल्याला तीव्रताने जी आहे ती भक्ती करावी लागेल. आणि तीव्रताने जर का आपण भक्ती केली तर भगवंत इतके प्रसन्न होते. जर ध्रुव महाराजसाठी प्रसन्न झाले ना. आता ध्रुव तर किती छोटा 5 वर्षाचा बालक होता. त्याला तर अ आ इ ई स्वर आणि व्यंजन सुद्धा नव्हता शिकला. आणि ते एवढे मोठे मोठे प्रार्थना. तर भगवंतांनी काय केलं होतं आपल्याला माहितीये ना त्याला ते शंख इकडे स्पर्श केलेला होता. आणि स्पर्श करून लगेच त्यांनी भगवंतासाठी
एवढी चांगली चांगली प्रार्थना जी आहे ते बोलायला लागला है ना. तर हे भगवंतच आपल्यासाठी करतील. हे आवरण जे आहे ते भगवंत काढेल. कारण की आपण काय करतोय, प्रार्थना करतोय आणि भगवंत आपल्या मनाची इच्छा खूप चांगल्यापणाने ओळखतात की काय इच्छा आहे. ध्रुवच्या हृदयामध्ये सुद्धा इच्छा होती की मला भगवंताची स्तुती करायची आहे, पण मला तर काहीच माहित नाही मी काय करू, स्तुती काय म्हणतात त्याला. फक्त त्यांनी दंडवत प्रणाम केलं होतं भगवंताला. पण लगेच जेव्हा शंखाने स्पर्श केला भगवंताचा, बघा आज राधेश्याम प्रभू तेच म्हणत होते ऍक्च्युली क्लासमध्ये. आता 11 वाजता आमचा क्लास होता प्रभूजींचा. तर ते तेच म्हणाले होते की हा जो शंख आहे ना, कसाचा प्रतीक आहे, तो पूर्ण जगात वाजतो तर सगळ्या जागेत ते ऍक्च्युली हरिनामचं प्रतीक आहे तो शंख. तर जेव्हा भगवंत आपला शंख वाजवतात, तर जसं हरिनामनी जे आहे सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये जे काही अशुभ आहे ते निघून जातं. तर भगवंतांनी शंख वाजवून सुद्धा केलं असतं ते कार्य, पण भगवंताला श्रेय द्यायचं होतं आपल्या शुद्ध भक्तांना, म्हणून त्यांनी तो शंख जे आहे ते ध्रुव महाराजला स्पर्श केला. आणि ध्रुव महाराजच्या मुखामधनं जी प्रार्थना आली ते आतापर्यंत आपण ती सगळी प्रार्थना जी आहे ते बोलतोय ना. प्रल्हाद महाराजची प्रार्थना आहे, ध्रुव महाराजची प्रार्थना आहे, गजेंद्रची प्रार्थना आहे, कुंती महाराणींची प्रार्थना आहे, ते सगळे आपण गात असतो. तर म्हणून जे आहे भगवंत स्वतःच्या इच्छेने ते आवरण जे आपल्यासाठी काढून टाकतील आणि मग आपण समोरासमोर भगवंताचे दर्शन घेऊ शकतो. मग त्याच्यामध्ये अजून काय सांगतायत की ब्रह्मसंहितामध्ये काय सांगतायत की हे जे ब्रह्मज्योती जे भगवंताचं जे काय म्हणतात की तेज आहे, ते म्हणतात यस्य प्रभा प्रबोधे. हे तुम्ही सांगितलेलं आहे ना, हे तेज कसं आलेलं आहे. हा जो उपनिषदचा हा जो श्लोक आहे, हा ईशोपनिषदचा जो श्लोक आहे तो उपनिषद मध्ये सुद्धा, मुंडक उपनिषद मध्ये सुद्धा आलेला आहे. आणि त्याचं जे आहे ते प्रभुपाद जे आहे ते पूर्ण श्लोक जे आहे म्हणतात हिरण्यमय परे कोशे विराजम ब्रह्म निष्कलम तच्चरणांबुजं ज्योतिषम ज्योतिस्तद्यद आत्मविदो विदुः. तर ते म्हणतात की आध्यात्मिक जगतमध्ये जे या भौतिक आवरणच्या वरती आहे तिकडे अनंत ब्रह्मण आहे, ब्रह्मचं तेज आहे. आणि हे जे ब्रह्मणचं तेज आहे ना त्याच्यामध्ये भौतिक जगाची जी कल्मश आहे किंवा दूषित आहे ती नाही आहे. आणि हे तेज कसं आहे, हे तेज जे आहे ते पांढर तेज आहे है ना. त्याचं कलर सुद्धा आपल्याला सांगितलं है ना. तर ते म्हणतात की जेवढे ज्ञानी लोक आहेत किंवा जे लोक ध्यान योग करतात, तर ते लोक म्हणतात की हे सर्वोच्च प्रकाश आहे. पण त्यांना हे नाही माहिती आहे की या प्रकाशा पाठीमागही एक व्यक्ती उभा आहे. तर खरं ज्ञान काय आहे की कृष्ण जे आहे हे निराकार ब्रह्म जे आहे, ब्रह्मज्योतीचे काय आहे स्तोत्र आहे. आणि हे आपल्याला जे ज्ञान आहे ते कुठं मिळणार, श्रीमद भागवतम मध्ये मिळणार. जिकडे भागवतम मध्ये जे आहे श्री कृष्ण जे आहेत जे येतात व्यासदेवच्या रूपमध्ये आणि मग जे आहे ब्रह्मन परमात्मा भगवान जे पूर्ण या सगळे जे आहे तत्वांची स्थापना करतात. तर श्री व्यासदेव जे आहे ना ते कधी नाही म्हणतात की जे परम सत्य आहे ते साधारण जीव आहे. आणि आपण साधारण जीवनी सुद्धा कधीच हे नाही समजायला पाहिजे की जे आहे आपण जे आहे आपल्याकडे खूप पॉवर आहे किंवा खूप शक्ती आहे आणि परम सत्याच्या पेक्षाही जास्त शक्ती आपल्याला हे सुद्धा नाही समजायला पाहिजे. जर का म्हणतात ना की जर का आपल्याला असं वाटतं की आपण परम आहोत किंवा भगवंतापेक्षा पुढे आहोत, तर मग जीवनी प्रार्थना करायची काय गरज आहे ना भगवंताला, की हे तुमचं आवरण काढा, मला तुम्हाला बघायचं आहे. तर जर का जीवच जर का भगवंताच्या स्तरवरती आहे तर जीव प्रार्थना नाही करणार. आपण प्रार्थना कोणाला करतो ना, आपल्याला माहिती ना की ज्याला आपण आपल्यापेक्षा महान समजतो किंवा श्रेष्ठ समजतो त्या व्यक्तीला आपण प्रार्थना करतो, राईट. जसं आपले गुरु आहेत किंवा वैष्णवजन आहेत, आपल्याला वाटतं नाही
हे माझ्यापेक्षा भक्तीमध्ये पुढे आहेत का माझ्यापेक्षा त्यांना भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे, त्यांना आपण काय करतो, नमस्कार करतो किंवा प्रार्थना करतो, राईट. तर निष्कर्ष हेच आहे की ज्याच्याकडे ज्ञान नाही आहे भगवंताच्या शक्तीबद्दल, तर त्याला फक्त निराकार ब्रह्मांचाच साक्षात्कार होणार आहे. आणि ज्याला कळेल की हे सगळे जी भौतिक शक्ती जी आहे ते फक्त एक म्हणतात ना छोटस कणची फक्त माहिती आहे भगवंताबद्दल. आता जसं मी सांगितलं तुम्हाला की भगवंतानी सृष्टीचं निर्माण केलं, ब्रह्मांड निर्माण केले, तर आपल्याला वाटतं की अरे मला ह्याचं ज्ञानच नव्हतं एवढं. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं, हा एवढं होतं, आता हे किती वर्ष अगोदर आपण ऐकलं, पण ऐकल्याने मग आपल्याला कळतं की अरे आतापर्यंत मी स्वतःला महान समजत होते. कारण की जीवला एक अहंकार असतो ना की मी महान, मी महान. पण जेव्हा भगवंताची हे सगळे विभूती, म्हणून भगवंतांनी विभूती योग एक अध्याय ठेवलेला आहे भगवद्गीतामध्ये. तर जेव्हा आपल्याला कळतं की भगवंताची अनंत शक्ती आहे, अनंत विभूती आहे, तर आपल्याला आपलं जे आहे स्थान कळतं की अरे मी तर एवढा एक छोटासा जीव आहे. एक सेकंड. तर म्हणून जे ब्रह्मन साक्षात्कार आणि हे जे परमात्मा साक्षात्कार आहे ते फक्त अर्धवटच साक्षात्कार आहे. पण जेव्हा कोणी परम भगवान पुरुषोत्तम कृष्णाचं जेव्हा त्याचं साक्षात्कार होतं, तर त्याला पूर्ण शक्ती कळते भगवंताची. बघा, ऍक्च्युली आपल्याला जे आहे ते भगवंत पूर्णपणे आपण नाही ओळखू शकत, पण जे आहे ते म्हणतात ना की आपल्याला भगवंताची पूर्णपणे ओळखायची गरज सुद्धा नाही, आपल्याला फक्त त्यांना प्रेम करायची गरज आहे. आणि जेव्हा आपण 100% त्यांना प्रेम करतो, तर ऑटोमॅटिकली ते सगळं जे ज्ञान आहे वेदांचं ते आपल्यामध्ये ऑटोमॅटिकली ट्रान्सफर होऊन जातं. तर त्याच्यासाठी आपल्याला काही शैक्षणिकची गरज सुद्धा नाहीये किंवा मोठे मोठे पोथी वाचणारे पाहिजे आपल्याला किंवा मोठे मोठे ज्ञानी नाही. साधारणपणे आपली जी खारुताई होती तिने सुद्धा भगवंताला प्रसन्न केली आहे ना. तिचा उद्देश काय होता की नाही मला या भगवंताचा हा जो मिशन आहे, मिशनला काय म्हणतो आपण मराठीमध्ये, कार्य है ना, महान कार्य जे आहे त्याच्यामध्ये मी थोडं तरी योगदान द्यावं. तर जे हनुमान आहे किंवा वानर सेना जे होते ते मोठे मोठे दगड उचलून त्या समुद्रामध्ये टाकत होते, पण मध्ये जी गॅप असते ना त्याच्यासाठी ती गॅप भरण्यासाठी सुद्धा काहीतरी माती पाहिजे होती. ती खारुताई आली आणि तिने ती माती धरली. आता हे भगवंत रामने बघितलं. आता रामनवमी येते आपल्याला है ना, तर भगवंत रामने बघितलं की ही खारुताई जी आहे स्वतःच्या क्षमतेनुसार जी आहे ती मला प्रसन्न करण्याच्या प्रयत्न करते आहे. हे माझं एक आंदोलन आहे की मला सीताला परत आणायची आहे आणि ही त्याच्यामध्ये मला मदत करते. तर भगवंत राम सुद्धा खूप प्रसन्न झाले. तसंच जटायू बरोबरही भगवंत राम खूप प्रसन्न झाले होते की जटायूला पहिल्या माहिती होतं की मी रावण बरोबर भिडू शकणार नाही, मी हारणारच आहे. हा विचार कर, आपण तर कुठल्या युद्ध मध्ये जाणार का जर आपल्याला अगोदरच कळणार की मी हारणार आहे, मी कशाला जाऊ, मी घरीच बसतो बाबा, जाऊन दे, घेऊन जाते तर घेऊन जाते सीतेला, आपलं काय जातं आहे. पण नाही, जटायूला असं होतं की काही काळ आहे ना मी भगवंत राम ची जी शक्ती आहे सीता तिच्यासाठी मी लढणार नक्कीच. आणि बघा त्याच्यानंतर भगवंत रामनी काय केलं, त्यांचं अंतिम संस्कार जे केले त्यांचे है ना. तर काय सौभाग्य आहे की भगवंत रामनी जटायूला स्वतःचे जे पिता आहे त्याचा दर्जा दिला आणि त्याचं जे आहे ते अंतिम संस्कार 10 संस्कार जो आहे म्हणतो ना, तर ते 10 संस्कार भगवंत रामनी केलं. तहच अहिल्या बरोबर, शबरी बरोबर, केवट बरोबर, गुहा बरोबर भगवंतांनी कसं नाही बघितलं की हे ज्ञानी आहे आणि मोठे मोठे श्लोक मोठे मोठे पोथी वाचणारे आहेत, तर भगवंत आपला एक साधा सुधा हृदय जे आहे ना ते बघतायत. भगवंत हे नाही बघत की तिने PhD केलंय, इंजिनिअरिंग केलंय, डॉक्टरी केली, हे सगळं काहीच गरजेचं नाही आहे भगवंताच्या भक्तीमध्ये. तर कोणी भक्ती करू शकतो है ना. पत्रम पुष्पम फलम तोयम योम्य भक्त्या प्रयच्छति.
कोणी जे काय आपण कार्य करतोय आपण भगवंतासाठी करू शकतो. म्हणून आपल्या आंदोलनमध्ये बघा की जेव्हा आपली परीक्षा असते तेव्हा कितीतरी लिनियंट आहे ना, आधी तुम्हाला लिहिता येत नाहीये, चला एक व्यक्तीला आणा, ते तुमच्यासाठी लिहितील. ज्याला लिहिता येत तुम्ही फक्त बोला, तुमच्याकडे ऐकून ऐकून ज्ञान आहे, जे तुमच्याकडे जे आहे ते घ्या आणि लिहून द्या. तर ही जी करुणा आहे ही कुणाकडनं आलेली आहे? ही करुणा जी भगवंताकडनंच आलेली आहे भक्तांमध्ये, है ना. तर मग जे आहे तर आता बघा भगवद्गीतामध्ये काय म्हणतायत की जेव्हा जीव जे आहे खूप ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवानी, है ना. तो फिरून 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 त्याला काय कळतं, वासुदेव सर्व येते, है ना. है ना. त्याला कळतं की वासुदेवच सर्व आहे आणि मग तो जो आहे तो वासुदेव म्हणजे किंवा भगवंताच्या ह्याच्यामध्ये स्थित होऊन जातो, भक्तीमध्ये स्थित होऊन जातो, तर त्याला भगवंताचं ज्ञान मिळतं. आणि या सगळ्यांमध्ये भगवंत जेव्हा तुलना करतायत ना, ते म्हणतात तो योगी सर्वश्रेष्ठ योगीनाम अपि सर्वेश मद्गते अंतरात्मना. तर तो योगी सर्वश्रेष्ठ आहे जो माझ्यावरती पूर्णपणे ध्यान ठेवते, तर सगळं काम मला अर्पित करतो आहे आणि तो योगी जो आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. पण जे योगी निराकार ब्रह्ममध्ये आहे किंवा ज्याला आपले परमात्मावादी आहेत, ते लोक जे आहेत त्यांना पूर्ण साक्षात्कार मिळत नाही आहे. पण दोन योगींमध्ये ना फरक आहे. एक आहे ब्रह्मवादी आणि एक परमात्मावादी आहे. तर हे ब्रह्मवादीचं कसं आहे की तो परत खाली येतो, क्षीण पुण्य मर्त्य लोक, तो ब्रह्मज्योतीमध्ये जाऊनही परत खाली येतो. पण परमात्मावादी जो आहे, जो परमात्मावरती ध्यान करतोय, त्याच्याकडे एक विकल्प आहे. तो काय करू शकतो, तो ब्रह्मवादीच्याकडे जाऊ शकतो किंवा पुढे जाऊ शकतो, तो कृष्णाचा भक्त सुद्धा होणे. ते हे जे सगळे अष्टांग योगी आहेत ना, हे सगळे अष्टांग योगी परमात्मावरतीच जे आहे ते ध्यान करत असतात. यम नियम आसन प्राणायाम धारणा धारण सगळे ना, ते सगळे जे आहेत भगवंताचे चतुर्भुज रूप वरती जे आहे ते ध्यान करत आहेत. आणि जेव्हा ते समाधीच्या स्तरवरती येतात तर त्यांच्याकडे तिकडे एक विकल्प असतो, चॉईस असते की तुम्ही जे आहे भगवंत कृष्णावरती परत ध्यान करत राहा आणि मग ते ध्यान करून मग ते आध्यात्मिक जगतमध्ये तिकडे त्यांना जी आहे तिची प्राप्ती होते. पण प्रॉब्लेम काय आहे या परमात्मावादींबरोबर की जेव्हा यम आणि नियम, ठीक आहे ना, तर यम वरती त्यांचा पूर्ण मास्टरी होते किंवा 100% त्यांना यम वरती कंट्रोल मिळून जातो, तर ते यमला सोडून नियम वरती जातात. मग नियम वरती पूर्ण अगदी म्हणजे म्हणतात ना पकड येते ना, तर ते मग नियमला सोडून मग प्राणायाम वरती जातात. प्राणायाम वरती पकड आली, पण ते प्रत्येक टप्प्यावरती काय करतात, जे त्यांच्यावरती ज्याच्यावरती त्याचं प्रभुत्व आलेले किंवा मास्टरी आली किंवा त्यांचं पकड झाली ना, ते पकडच सोडतात. तर मग जेव्हा समाधीच्या स्तरवरती जेव्हा येतात, तर ते प्रत्येक टप्प्यावरती कुणाचा सहारा घेतात, भगवंताचा रूपचा सहारा घेतलेला आहे त्यांनी, है ना, त्याची मदत घेतली. तर त्यांचं जे ध्यान आहे ते भगवंताच्या चतुर्भुज वरती आहे. पण जेव्हा त्यांना फायनली जेव्हा त्यांना भगवंताच्या समाधीमध्ये त्यांचं रूप वरती सुद्धा पूर्ण पकड येते, तर ते लोक काय करतात, ते भगवंताच्या रूपला सुद्धा नकारतात आणि मग ते परत कुठे पडतात, मग यम वरती पडतात खाली. तर तो अष्टांग योगी असा टप्प्याटप्प्याने वरती चाललेला आहे. पण समाधीमध्ये त्याला जेव्हा पूर्णपणे म्हणजे 100% त्याला चांगली प्राप्ती होते, पण तो काय करतो, भगवंताच्या रूपलाच त्यागून देतो. तर आता या परमात्मावादीला दोन विकल्प आहेत की तो भगवंताचे रूप परत जे आहे ध्यान करत राहील आणि तो वैकुंठ धामला प्राप्त होईल. साकेत धाम आहे भगवंताचं किंवा जे काही अनंत कोटी वैकुंठ आहे, तो तिकडे जाऊ शकतो. पण हा प्रॉब्लेम काय, तर काय परमात्मावादी लोक काय करतात ना, की ते जे आहे ते परमात्मालाच नकारतात, त्या रूपला नकारून मग ते दुसरंच काहीतरी करायला जातात. म्हणून तिकडे ऍक्च्युली त्रास होतो आणि मग हे परमात्मावादींनाही जे आहे ते
हे प्राप्त होत नाही, पूर्ण भगवंताची प्राप्ती होत नाही किंवा कृपा प्राप्त होत नाही. चला आता पुढचा श्लोक घेऊया का, 16वा. हे 15 आणि 16 दोन्ही कनेक्टेड श्लोक आहेत. पुष्णन् करशे यम सूर्य प्रजापत्य व्योह रश्मिन् समो तेजो यत्ते रूपं कल्येन तमं तत्ते पश्यामि यो आसौ असौ पुरुषो सो अहमस्मि. त्याचे जरा अनुवाद वाचा तर. तर परत जे आहे आपल्या या श्लोक मध्ये सुद्धा जे आहे श्रील प्रभुपाद जे आहे ते ब्रह्मज्योतीचं अजून जे आहे विस्तारपणे जे आहे आपल्याला सांगतायत. तर ते म्हणतात की सूर्य किरणे जे आहे आणि सूर्य जे आहे ते एकच आहे आणि भगवंत आणि जे जीवात्मा आहे ते गुणात्मक रूपनी एक आहेत. सूर्य आहे एक, पण त्याचे जे कण आहेत, त्याची जी किरणे आहेत ते अनंत आहेत. आणि जे सूर्याची जी किरणे आहे ते काय आहे, सूर्याचा अंशच आहे. आणि म्हणून जे आहे सूर्य आणि सूर्य किरणांना आपण जे आहे ते वेगळे नाही करू शकत. आणि तसेच जे आहे सूर्य आहे, सूर्य किरणे आहे आणि सूर्य देवता सुद्धा आहे. तर तसंच जे आहे गोलोक मध्ये जे आहे ब्रह्मज्योती जे आहे ना, आणि भगवंताच्या शरीरामधनं जी आहे ती ब्रह्मज्योती येते. चिंतामणी प्रकर सद्मज कल्पवृक्ष लक्षारुतेज सुरभीर विपालयन्नं लक्ष्मी सहस्रशत संभ्रम सेव्यमानं गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. ते म्हणतात की ब्रह्म जे म्हणतात तिकडे ब्रह्मज्योतीचं वर्णन दिलेलं आहे. तर ब्रह्मसंहितामध्ये काय म्हणतात की हे जे तेज भगवंताच्या आध्यात्मिक धाम मध्ये येत आहेत ना, गोलोक वृंदावन, जसं सूर्याच्या ग्रहमधनं जे आहे सूर्य किरणे बाहेर निघतायत आणि जोपर्यंत जो आहे ते ब्रह्मज्योतीला पार नाही करत तर त्याला जे भगवंताच्या धामची काय त्याला माहितीच नसणार आहे. तर प्रभुपादांनी ना तुलना केलेली आहे. तर जेवढे काही दार्शनिक लोक आहेत किंवा निराकारवादी लोक आहेत त्यांच्याकडे पूर्ण माहितीच नसते या धाम बद्दल की हे भगवंताचं धाम आहे, भगवंताचं जे आहे तेज निघतंय भगवंताच्या शरीरामधनं, हे काहीच त्यांना एवढं ज्ञान नाही. तर म्हणून ईशोपनिषद जे आहे सारखं प्रार्थना करतात. ऍक्च्युली ईशोपनिषद जी आहे ही जीवाची प्रार्थना आहे भगवंताला की हे ते तुमचं जे ब्रह्म तेज जे आहे ते तुम्ही काढून टाका आणि आम्हाला तुमचं जे आहे ते दिव्य स्वरूप जे आहे, श्याम सुंदर रूप जे आहे ते आम्हाला बघायचं आहे. आणि म्हणतात की जेव्हा कोणी ब्रह्मज्योतीपर्यंत जातो त्याला थोडाफार त्याला काहीतरी जे आहे ती साक्षात्कार असतो की हा भगवंत जे आहे ते शुभ आहे. आणि जे पण जोपर्यंत त्याला भगवंताचा भगवत साक्षात्कार है ना, सच्चित आणि आनंदचा जो आहे तो आनंद नाही प्राप्त होईल तोपर्यंत जे आहे ते त्याला पूर्ण ज्ञान नाही आहे. ते ऍक्च्युली ईशोपनिषद मध्ये इकडे सांगतात की जेव्हा भगवान जेव्हा श्लोक मध्ये सांगतात की पुषाण म्हणजे काय, जो पालन करणारा आहे है ना, भोक्ताराम यज्ञ तपसम सर्व लोक महेश्वरम है ना. तर भोक्ताराम मीच भोक्ताराम आहे
आणि भोगताना यज्ञ तपस आहे, यज्ञाला भोगणारा मीच आहे. सर्व लोक महेश्वर म्हणजे महा ईश मीच जो आहे ते काय आहे, मालिक आहे, है ना, प्रोप्रायटर मीच आहे आणि मीच पालनहार आहे. तर हे जोपर्यंत भक्तांना समजणार नाही की जीवात्मांना समजणार नाही, तर ते भगवंताचा जो शाश्वत रूप आहे तो ते साक्षात्कार त्यांना त्या शाश्वत रूपचा होणार नाही. आता कोणी विचारेल ना की हे शाश्वत रूपचं साक्षात्कार म्हणजे काय? भगवंताचं एक शाश्वत रूप आहे, श्याम सुंदर रूप, जे आपण इकडे वृंदावन चंद्रचं, ते भगवंताचं शाश्वत रूप आहे. पण त्याचा साक्षात्कार म्हणजे काय? तर त्याचा साक्षात्कार हेच आहे की मी जी आहे भगवंताची दासी आहे किंवा दास आहे, माझा त्यांच्याबरोबर एक शाश्वत संबंध आहे आणि मला जे बनवलेलं आहे त्यांची सेवा साठीच बनवलेलं आहे, हा ऍक्च्युली साक्षात्कार आहे. जीवेर स्वरूप नित्येर कृष्ण दास, हा साक्षात्कार जर ते म्हणतात भगवंताबद्दल हा मेन साक्षात्कार असायला पाहिजे. पण ऍक्च्युली आता काय होतं ना, सगळं विपरीत होतंय. सगळ्यांना काय वाटतं मी बॉसानु बॉस आहे, मी दासानुदास नाही आहे, मी भगवंताचा सुद्धा बॉस आहे. तर मी जाऊन आहे ना भगवंताला सांगले, अरे तुला एवढे नाही माहिती, मला एवढं तू कशाला देतो तू, हा तुला असं कळत नाही का? तर आपण भगवंताला असं नाही का म्हणतात आदेश नाही देऊ शकत. आपण भगवंताला प्रार्थना करू शकतो आणि त्यांची इच्छा असेल तर ती आपली जी आपण प्रार्थना केली ती पूर्ण करतील. नशील जी गोस्वामींनी भागवत संदर्भ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये परम सत्तेची पूर्ण जी आहे ती व्याख्या दिलेली आहे आणि म्हणतात की परम भगवानच्याकडे खूप सारी दिव्य शक्ती आहे आणि त्याच्यातली एक दिव्य शक्ती जी आहे ती काय आहे, ती ब्रह्म ज्योती आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हा जो ब्रह्मन साक्षात्कार आहे भगवंताचा, तो फक्त अर्धवट साक्षात्कार आहे. पण भगवान साक्षात्कार म्हणजे पूर्ण, आता भगवंताची व्याख्या दिलेली आहे. च म्हणलं दोन अर्थ आहे. म्हणजे काय, जो पूर्ण पालन करणारा आहे, आणि दुसरा अर्थ आहे जो गार्डियन आहे. गार्डियन म्हणजे काय, जो सुरक्षता प्रदान करतोय. तर ग म्हणजे काय, ग म्हणजे गाईड किंवा लीडर किंवा रचयिता, ठीक आहे तसं. तर ग आणि वान, वान म्हणजे काय की सगळे जीवात्मा जे आहेत त्यांच्या आतमध्ये राहत आहेत, त्यांच्यामध्ये समावलेले आहेत त्यांच्यामध्ये, आणि ते सुद्धा सगळ्यांमध्ये आहेत. परमात्माच्या रूपमध्ये आहे ना आपल्याकडे, आणि आपण सुद्धा भगवंतामध्येच आहोत. ऍक्च्युली भगवंताची सृष्टी जी केलेली आहे त्याच्यामध्येच आपण आहोत. तर म्हणतात की भगवान म्हणजे काय, ज्याच्याकडे असीमित ज्ञान, असीमित शक्ती, असीमित ऊर्जा, असीमित ऐश्वर, असीमित काय म्हणतात वैराग्य, हे 6 जे ऐश्वर आहेत त्याचा अर्थ आहे ते भगवान आहे. आणि आपले जे शुद्ध भक्तांना किंवा अनन्य भक्त जे आहेत त्यांना पूर्णपणे भगवंत काय करतात, त्यांचं पालन पोषण करतात ना आपल्यासाठी. आपण शुद्ध नाही आहोत पण त्या मार्गावरती चाललेलं, तरी आता तरी आपण म्हणू शकतो ना, अरे माझे काय कर्म आहे की मी एवढे जे ना, सगळे लोक जेवढं मी कमवतो तेवढेच दुसरे लोक सुद्धा कमवतो, तरी मी आज खूप शांतीमध्ये आहे, है ना शांतीपूर प्रभू, है ना राईट. नाही मी तरी शांतीमध्ये आहे ना. लोकांसारखं आपल्याला टेन्शन आहे का? नाही ना, कारण की आपल्याला माहिती आहे काय असेल तर भगवंत आहे. भगवंत आपल्याला सगळं जे आहे ते पार पाडून घेतील. तर म्हणून भगवंत जे आहे आपल्याला आत्म मार्गदर्शन देत आहेत. जेव्हा आपली दीक्षा होते ना, तर परमात्माचा रोल तिकडे संपतो. परमात्माचा जो किरदार आहे जो आपल्या हृदयामध्ये, त्यांचा किरदार संपतो आणि तिकडे येऊन भगवान विराजमान होत आहेत. आणि भगवंताच्या हातामध्ये आता आपली हे आहे, दोर आहे, त्यांना म्हणतात की काय म्हणतात, जीवनाची दोरी आहे. आता भगवंत चालवतायत ते. तर जसं भगवंताची इच्छा असेल तसं आपण जेवी चांगली इच्छा केली, भगवंत त्याच्यावरती लगेच यश करते. आणि
भगवंत जे आहेत आपल्या भक्तांचे कष्टाचे शत्रू आहेत. भगवंत आपल्या भक्तांना कधीच कष्टामध्ये बघू शकत नाही. कारण की जो कोणी भगवंताचा आश्रय घेतो, तर भगवंताचं आता हे उत्तरदायित्व होऊन जातं की त्याला सुरक्षता देणे. जसं रामायणमध्ये जेव्हा विभीषण येतात ना, तेव्हा सगळे म्हणतात ना की अरे विभीषणला नका स्वीकारू, माहित नाही रावणाचा भाऊ आहे, काहीतरी बेहरूप्य म्हणून आला असेल, काहीतरी करायला आला असेल, किंवा इकडनं काहीतरी माहिती देण्यासाठी आला असेल. पण भगवंत रामने काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे ना? भगवंत रामने काय सांगितलं, रावणही आला माझ्या पायामध्ये आणि त्यांनी माझी शरण घेतली, तरी मी त्याला सुरक्षता प्रदान करणार. इवन रावणही आला तर, कारण की हा माझा गुण आहे आणि या गुणमधनं मी कधीच चुकत नाही. काय? सुरक्षता प्रदान करणे माझ्या भक्तांना. जो कोणी माझा आश्रयमध्ये आलेला आहे, मी त्याला जी आहे सुरक्षता प्रदान करणार आहे. तर हे भगवंताचं एक गुण आहे. तर आपण रोज हरे कृष्ण महामंत्र म्हणतोय ना, तर काय म्हणतोय ना आपण, मी तुमचा आश्रित आहे, तुम्ही माझे, मी तुमचा, है ना. तर आता मी तुमच्या भरोसेवरती आहे. तर आपण काय करतो, तुम्हारे भरोसे अभी तुमको जैसे चलाना है चलाओ भाई, है ना. कारण कि अर्जुन के रथ के सारथी है, तो आप हमारे भी रथ के सारथी, आपको जैसे चलाना है चलाओ, है ना. कष्ट देना है कष्ट दो, आनंद देना है आनंद दो. पण बघा, कालच मी वाचत होते की जेव्हा भगवंत भक्तांना कष्ट देतात, त्याच्यामधनं भक्त अजून उभरून येतो. आणि जेव्हा भगवंत भक्तांना अगदी म्हणजे असं आनंद आनंद नाही का, सुख समृद्धी देतात, तर त्याच्यामध्ये भक्त लोक आळशी नाही होत. ते अगदी ते काय श्लोक होता, 5 नाही 2.56 होता का तो श्लोक. 2.56, दुःखेषु अनुद्विग्न मन सुखेषु विगत स्पृह, है ना. तर जेव्हा दुःख येतं तेव्हाही भक्त भगवंताला सोडत नाही, तो अगदी समभाव आणि अजून उभरून येतो. पण जेव्हा सुख येतं ना, तरीही ते सुख भक्तांना ते पचवू शकतात. त्या सुख मध्ये त्याला माहिती आहे की भगवंताने हे सुख दिलेलं आहे आणि दोन्हीमध्ये समान राहतात. दुःख आलं तरी ठीक आहे, सुख आलं तरी ठीक आहे. पण त्याच्यामध्ये त्या सुखचा पूर्ण पूर्ण फायदा घेतात भक्त लोक. की आता सुख आलं असं नाही की चला बाबा पाय पसरून चॅन्टिंग नाही केलं तरी चालेल, जप नाही केलं तरी चला तर सुख झालं. पण सुखच्या नंतर दुःख येणारच आहे, आपल्याला माहितीये. पण सुख मध्ये आहे ना, आपल्याकडे अजून चान्स असतो, चांगला चान्स असतो की अगदी सुरळीत आपण भक्ती करू शकतो. दुःख मध्ये सुरळीत भक्ती नाही करू शकत. तुम्ही बघा प्रभुपादांच्या आयुष्यामध्ये काय झालं की पहिलं खूप कष्ट झालं, खूप स्ट्रगल होतो, है ना. ते कुठेतरी त्यांना पेपर छपाईसाठी कागद मिळत नव्हती, मग दिल्लीमध्ये त्यांना अगदी बेशुद्ध पडल्यावर किती संघर्ष होता प्रभुपादांना, राईट. पण जेव्हा संघर्ष नंतर त्यांच्याकडे खूप आराम सुद्धा होता, तर ते एका जागेवरती बसले नाही की चला आता अमेरिकेमध्ये ऐशो आराम आहे, आता इथेच बसलो जम गए हम. असं नाहीये. त्यांनी काय केलं, त्यांनी विश्वभर मध्ये टूर काढली आणि विश्वभर मध्ये प्रचार करत राहिले. 14 वेळा विश्वमध्ये फिरलेले आहेत, 14 वेळा. तर जे शुद्ध भक्त आहे ना, त्यांना जी सुख येतो ना, तर ते पचवू शकतात. हे आता सुख आलेलं आहे, तर मी सुरळीत भक्ती करू शकतो, तर चला सुरळीत भक्ती करू. आणि एकही नीती नियम मधनं चुकणार नाही ते, की नाही बाबा कधीही दुःख येऊ शकतो, अपने अपना भक्ती करते रहो अच्छी तरह से. तर म्हणतात दुःखेषु अनुद्विग्न मन, है ना. मनामध्ये कितीही दुःख असेल आणि सुखेषु विगत स्पृह. स्पृह म्हणजे क्या, और तेजी से चलेंगे भक्ती में,
अजून तेज, की आता सुख आलेलं आहे ना, चला ना, कशाला 16 माळा आपण 20 माळा करूया, कशाला 20 माळा आपण 25 माळा करूया. आपल्याला टाइमच टाइम आहे, दुःख नाहीये आणि मन अगदी शांत आहे, सुख मध्ये आहे, तर आपण अजून आपली भक्ती जी आहे काय करणार, तीव्रीनं भक्ती करणार आपण. तर म्हणून जे आहे इधर ही कुछ के आगे हाँ. तर मी सांगितलं की भगवंत जे आहेत आपल्या अनन्य भक्तांचं जे आहे ते पालन पोषणचं भरण पोषणचं जिम्मेवारी घेतात, त्यांना मार्गदर्शन देतात त्या भक्तीच्या मार्गाने. आणि भगवंत काय आहेत, ते काय आहेत, आता म्हणाले ग आहे ना, ग म्हणजे काय, लीडर आहे, त्यांचे रचयिता आहे, त्यांचे गाईड आहेत है ना, मार्गदर्शी आहेत. तर ते मार्गदर्शनही करतात. तर आपल्यालाही कोण आहे आता मार्गदर्शन करण्यासाठी, गुरु आणि कृष्णा. तर बाहेरनं गुरु मार्गदर्शन देत आहेत आणि आतनं जे आहेत ते भगवंत मार्गदर्शन देतात. तर अंदर से भी और बाहर से भी दोनों जगह पे जो है भगवान हमें मार्गदर्शन दे रहे हैं. आणि ज्याप्रमाणे एक जे लीडर आहे है ना, ते सगळ्यांना जे आहे ते आपले पारितोषिक देतात है ना. पारितोषिक म्हणजे काय, अवॉर्ड प्राइज जे म्हणतात ना, ते देतात. तसे भगवंतही आपल्याला देतात. आपण जेवढी जेवढी भक्ती करतो त्याप्रमाणे आपल्याला त्या मात्रामध्ये आपल्याला पारितोषिक देतात. कधी कधी पारितोषिकच्या रूपमध्ये भगवंत स्वतःला सुद्धा देतात. ये लो, मैं अपने आप को ही दे देता, और क्या चाहिए आपको अभी, है ना. तर म्हणून जे आहे भक्त जे आहेत ते भगवंताला अगदी आंखों में आंखें डाल के देखते हैं है ना, आणि स्पष्ट रूपाने भगवंताला बघतायत. आणि त्यांची आणि कुणाची कृपाने बघतायत, भगवंताचीच कृपाने ते बघतायत. कारण की भगवंतच काय करतायत की त्यांना मदत करता आहेत. आणि कुठे पोहोचण्यासाठी मदत करतायत, गोलोक वृंदावन धामसाठी. तर भगवंत जीवात्माचे रचयिता आहे आणि ते सगळी जी योग्यता आहे ते देऊ शकतात त्या भक्ताला, जेणेकरून तो जे आहे भगवंताकडे सुरळीत पोहोचू शकते. आता भगवंत सर्व कारण आहेत है ना. तर म्हणून जे आहे भगवंत आणि भक्तांच्या मध्ये जो संबंध आहे तो अटूट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही व्यत्यय नाही आहे है ना, म्हणतात है ना, तोडू नाही शकत तो नातं. आणि म्हणून जे आहे भगवंत सुद्धा तेवढ्याच मात्रामध्ये आनंद घेतात त्या भक्तांबरोबर, कारण की भगवंत जे आहेत त्या भक्तांचे जे आहे ते पालनहार आहेत. आता बघा इकडे काय सांगितलेले की भगवंत जे आहे ते सर्वव्यापी आहे आणि प्रत्येक प्रत्येक क्षणामध्ये ते भगवंत आपल्या जीवनमध्ये समावेश आहे. आपण उठतो तर भगवंत आहे, आपण झोपतो तर भगवंत आहे आपल्या बरोबर, त्यांची सगळी शक्ती सुद्धा आहे आणि आपण सुद्धा त्यांची एक शक्ती आहोत. माहिती आपण कोण आहोत, आपण जीवशक्ती आहोत भगवंताची. तटस्थ शक्ती, हलादिनी शक्ती, संवित शक्ती, सांधिनी शक्ती, सत्यसंकल्प शक्ती, अचिंत्य लीला शक्ती, कितीतरी शक्ती आहेत भगवंताची. त्याच्यातली एक शक्ती आपण आहोत, आपण जे जीव शक्ती आहोत. आणि आणि त्या जीव मध्ये सुद्धा दोन आहेत, एक आहे नित्य मुक्त आणि एक आहे नित्यबद्ध. तर आपण आहेत नित्यबद्ध मध्ये, मी सांगितलं पहिलेच की आपण नित्यबद्ध मध्ये आहोत. नित्य मुक्त असले असतो तर इकडे बसलोच नसतो, आपण ऑलरेडी तिकडेच असलो असतो. इकडे आहोत म्हणून आपण नित्यबद्ध आहोत. पण हा नित्यबद्ध जो आहे हा नित्य मुक्त होऊ शकतो गुरुच्या कृपेने. कृपा सिद्धी घेऊन तो हा नित्य मुक्त सुद्धा होऊ शकतो. आणि म्हणूनच जे आहे हे जे जीवात्माला कधी कधी भ्रमण सुद्धा म्हणतात, कारण की
भगवंत जे आहे ते परमात्माचे सुद्धा स्तोत्र आहे, ब्रह्मनचे सुद्धा स्तोत्र आहे आणि सगळे जीवात्मा जे आहेत पहिलेच जे आहे काय ब्रह्मन आहे आणि जे शाश्वत आहे. आपण जीव जे आहे भगवंतामधनं आलेलं आपण शाश्वत आहे. आता असं नाही सांगू शकत की जे आहे प्रसन्न भक्ती माताची आता त्यांचं जीवाची उत्पत्ती केव्हा झाली भगवंताकडनं, केव्हा कुठल्या काळामध्ये कुठला टाइम ते नाही सांगू शकत आपण. ते आलेले आहे ते भगवंताचे अंश आहे म्हणजे परमनंट आहे. पण त्याचं जे आपण म्हणतो ना बर्थडे, आता आपल्या इकडे भौतिक बर्थडे म्हणतात ना, काय म्हणतात त्याला मराठीमध्ये बर्थडेला वाढदिवस. हा, आपण म्हणतो वाढदिवस. पण आता प्रसन्न भक्ती माताजीचा भगवंताकडनं वाढदिवस कुठं आहे त्याची तारीख आपण नाही सांगू शकत की अरे या तारखेला झाले होते किंवा या ह्याला नाही. त्याचं काही नाही, ते परमनंट आहे, शाश्वत आहे की ते भगवंताचे अंश आहेत, भगवंताची सेवा करण्यासाठी आलेले आहेत आणि शाश्वत आहेत. आता आपली ही जी ओळख आहे ही ओळख कधीही जी आहे मिटू नाही शकत किंवा म्हणतात ना, विझू नाही शकत का म्हणतात त्याला, हा पुसली किंवा नष्ट नाही होऊ शकत कधीच. ही आपली ओळख जी आहे, जीव जो आहे ना, ही ओळख आपली कधी पण नष्ट नाही होऊ शकत. आपण शरीर बदलत राहणार पण आपली जी ओळख जीव म्हणून आहे, आत्मा म्हणून आहे, ही कधी नष्ट नाही होणार. वी आर इटर्नल पार्ट अँड पार्सल ऑफ द लॉर्ड अँड दिस आयडेंटिटी कॅन नेव्हर बी इरेस्ड. म्हणजे आपण कधी खोडू नाही शकत त्याला. ठीक आहे ना. तर आता जेव्हा जीवला हे कळतं की मी कृष्णाचा शाश्वत दास आहे, तर मग तो त्याप्रमाणे मग बरोबर तो भगवंताची सेवामध्ये लागतो. आणि अजून जसं जसं तो अजून पुढे पुढे पाऊल टाकत जातो भगवंताची सेवामध्ये, तर तो अजून अजून शुद्ध होतो आणि ज्या ज्या मात्रामध्ये तो भगवंताची सेवा करतो त्या त्या मात्रामध्ये भगवंत सुद्धा त्याला आपलं जे आहे साक्षात्कार देत जातात. तर असं आपण नाही म्हणत की साक्षात्कार जे आहे काहीतरी 2 किलो 3 किलो 4 किलो आपण मोजू नाही शकत ते साक्षात्कारला. पण ज्या ज्या मात्रामध्ये आपण भगवंताची सेवा करत जातो मग त्या त्या मात्रामध्येच भगवंत आपल्या बरोबर आदान प्रदान करतात आणि त्यांच्या स्वतःचा साक्षात्कार देतात. जो कोणी 1 माळा करत असेल त्यालाही साक्षात्कार मिळते, जो कोणी 2 माळा करतो त्यालाही साक्षात्कार मिळते, 16 माळा करतोय त्यालाही, 64 माळा करतोय त्यालाही साक्षात्कार. पण आता मात्र काय आहे, 1 माळा तर थोडं साक्षात्कार, 64 माळा थोडं अजून वेगाने भरून साक्षात्कार, 128 माळा करणार तर किती साक्षात्कार. तर ज्या मात्रामध्ये जसं जसं मी पाऊल ठेवती आहे त्या त्या मात्रामध्ये मला भगवंताचा साक्षात्कार मिळत जाईल. तर ज्याच्याकडे लोभ आहे किंवा त्याला मराठीमध्ये म्हणतात ना हावरटपणा म्हणतो ना आपण, तर ज्याच्याकडे भगवंताची ओढ आहे त्या माणसाने ते मग अजून त्याची भक्ती तीव्र करतो तो की नाही मला लवकर जायचे भगवंताकडे, चला मी रोज 64 माळा करेन. आता पुरुषोत्तम महिना येतोय ना आपला, 2 महिन्यानंतर येतोय ना बहुतेक. आता पुरुषोत्तम महिन्यामध्ये ना आपल्या सगळ्यांनी आहे ना असं जरा प्रण घ्यायला पाहिजे की आता 16 करतोय ना किमान 20 तरी करायला पाहिजे, किमान 25 तरी करायला पाहिजे. आणि जे एकदमच रिकाम टेकडे आहेत त्यांनी तर 64च करायला पाहिजे. घरामध्ये काय कामधाम नाही आहे, करा 64 है ना. आणि त्याला खूप चांगलं प्लॅनिंग करून करू शकता. 1:45 वाजता मस्त उठायचं, आंघोळ बिंघोळ करायची आणि 2:15 वाजता जे मंदिराच्या जवळ राहतं त्यांचं सांगते, अरे घरी सुद्धा करू शकता असं काही नाही. त्याच्यासाठी जरा दृढता चांगली असायला पाहिजे. 2:15ला आपण बसतो ना, 4:15 पर्यंत एक राऊंड होऊन जातात. मग थोडं पाणी बिणी पिवा, काहीतरी दुसरं करा. 4:30ला परत बसा, 6:30 पर्यंत होऊन जाईल. मग परत थोडा एक ब्रेक घ्या. तर 7:45 ते 8:45ला एक अजून राऊंड होईल. किती झाले? 48. आणि 9:45 ते 11:15 करा किंवा 12 पर्यंत. दुपारचे 12 पर्यंत 64 माळा होऊन जाते. मग पूर्ण दिवस फ्री आहे, काय काम नाही आहे. केलंय आम्ही केले. पण आठवतंय मी एक पुरुषोत्तम महिना असं केला होता. दिल्लीमध्ये मी होते ना, तर
मी पूर्ण तो महिना ऍक्च्युली काहीतरी केलं होतं. हा, माझं वेकेशन होतं ऍक्च्युली, म्हणून मी करू शकले. तर मी अशीच करायची, 1:45ला उठायची आणि घरी एक राऊंड करायची आणि मंदिराला जाऊन दुसरा राऊंड, मंदिरामध्येच बसायची. आणि त्यावेळेस खूप गरमी, घरामध्ये माझ्याकडे एसी नव्हतं. आणि आपल्या मंदिरामध्ये ना, तुम्ही जर का दिल्ली मंदिरला गेले असेल ना, तिकडे एक म्युझियम आहे जिकडे भगवद्गीताचा शो वगैरे आहे. तर तो एसी, पूर्ण तो एसी, तर तिकडेच बसून माझी 64 माळा होऊन जायची. आणि त्यांनी त्यावेळेस नुकतंच काय केलं होतं, त्या म्युझियमच्या वरती त्यांनी ना, श्रील प्रभुपाद, भक्तिसिद्धांत ठाकूर, भक्तिविनोद ठाकूर, ते सगळ्यांची मस्त नवीन मूर्ती आणि 6 गोस्वामी असे बनवले होते आणि बरोबर त्यांच्या तिकडेच एसी. म्हणजे अरे वा, काय सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. रोज तिकडे बसून बरोबर माझी 64 माळा, म्हणजे मी इतकं मिस करते ना, त्याच्यानंतर मी कधीच पुरुषोत्तम महिन्यामध्ये मी 64 माळा केलीच नाही त्याच्यानंतर. आणि मग परत इकडे मी आले नाही, तर एक जिम्मेदारीची पूर्ण लाईनच लागली होती मला. पण त्यावेळेस मी तसं प्लॅन केलं होतं. कधी कधी एकादशीच्या दिवशी आपण करू शकतो तसं, थोडं प्लॅन करून की 64 माळा आणि कसं सकाळपासून उठायचं आणि मग करायचं. आता इकडे आहे ना, कृष्णानंद प्रभूच्या मुळे 64 माळा होते. एकटी कधीच होत नाही माळा. एक म्हणतात ना, की ज्याच्याकडे जी शक्ती असते ना, ते शक्तीने आपल्याला खेचतात. तर ते बरोबर गोलकमध्ये कधी आले ना, तर बरोबर त्यांच्या बरोबर बसून होऊन जाते. चलो करो, चलो करो, और कितने हो, असं नाही विचारत, कितने होय, कितने होय, कितने होय. तर मग आपल्याला एक जबाबदारी येते की नाही नाही, प्रभूजी विचारतायत ना, आपल्याला करायला पाहिजे, आपल्याला करायला पाहिजे. तर त्यांच्या कृपेने होऊन जाते. जेव्हाही ते येतात तेव्हा 64 माळा. पण स्वतःहून तर कधीच नाही, म्हणजे माझ्याकडे तर तेवढा दम नाही आहे की मी 64 माळा एकटे करेल. म्हणजे मला हो. हे असं. तर आता बघा इकडे काय म्हणतायत प्रभुपाद तात्पर्यामध्ये, की जे भगवंताचे शुद्ध भक्त आहेत आणि जे भगवंताच्या सेवामध्ये आहेत, है ना, आणि ते पूर्णपणे जे आहेत भगवंताला आपलं सर्वस्व देतात. पण जे लोकांना अजून परफेक्ट नाही झालेले आहेत, शुद्ध भक्त, आणि की ज्यांना अजून फक्त ब्रह्मन साक्षात्कार आहे किंवा परमात्माचा साक्षात्कार आहे, तर ते भगवंताची जी लीला आहे किंवा भगवंताचे जे कार्यकलाप आहे ना, किंवा भगवंताचे शुद्ध भक्तांचे कार्यकलाप सुद्धा ते समजू शकत नाही. भगवंत आपल्या शुद्ध भक्तांना नेहमी जे आहे, जे गरजेचं ज्ञान आहे ते बरोबर देतात त्यांच्या हृदयामधनं, है ना. आणि ही त्यांची विशेष कृपा आहे भगवंताची, की भगवंत आपल्या भक्तांच्या हृदयामधनं जे अज्ञानता आहे ते दूर करतात. आपण ते एक बघितलं होतं ना, कुठला श्लोक होता तो, 1.2.17 भागवतम. आय थिंक मी सांगितलेलं आहे. माझा फेवरेट श्लोकाचे ते सगळे, सारखं मी तेच 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 सांगत असते. शृण्वतः स्वगत कृष्ण पुण्य श्रवण कीर्तना हृदयंतस्ति भद्राणी विधुनती सुखता. ते जेव्हा भगवान म्हणतात ना, शृण्वता स्वकथ कृष्णा, है ना, की जेव्हा आपण भगवंताबद्दल ऐकतो तर पुण्य श्रवण कीर्तन, तर कीर्तन सुद्धा करतो, ऐकतो सुद्धा, तर भगवंत काय करतात, आपल्या हृदयामधलं जे काय अभद्र आहे ते विधून होती, म्हणजे धुवून टाकतात. आणि कुणाच्या हृदयामधनं धुवून टाकतात, सुरीत सताम. कारण की भगवंत जे आहे ते सताम लोकांचे सुहृद आहे. सताम म्हणजे काय, भगवंताचे शुद्ध भक्त, त्यांचे सुहृद आहेत. तर तेच तो बेडा घेतात, झाडू घेऊन येतात आणि त्यांच्या हृदयामध्ये जे काय अभद्र आहे ते साफ करतात.
आणि ही लोक जे पुण्य श्रवण कीर्तन करतायत, तर मग काय होतं त्यांच्या बरोबर, नष्टप्रायशो भद्रेशो नित्यम भागवत सेवया. तर हे श्रवण कीर्तन करून मग काय करतात, नष्टप्रायशो भद्रेश, सगळं अभद्र जे आहे ते नष्ट होऊन जातं भागवतमची सेवा करून करून. आणि भगवती उत्तम श्लोक आहे, भगवंताचं एक नाव आहे उत्तम श्लोक. तर त्याची सेवा करून करून जे आहे भगवत भक्तीर भवती नैष्टकी, जे काय अभद्र आहे ते सगळं नष्ट होऊन जातं. आता बघा, जर का हे सगळं अभद्र नष्ट होऊन जातं, तर त्याच्यानंतर मग काय होतं, तदा रजस्तम भाव काम लोभास्त जायते. आणि अ, अ, रजोगुण आणि जो तमोगुण आहे ना तो निघून जातो. आणि मग जेव्हा रजोगुण आणि तमोगुण निघून जातं, तर मग काय होतं, स्थितम सत्वे प्रसिद्धती. स्थितम म्हणजे काय, तिकडे कोण येतो, मग सत्वगुण येतो. आणि प्रसिद्धती, प्रसिद्धती म्हणजे काय, जेव्हा सत्वगुण येणार तिकडे प्रसिद्धती म्हणजे तिकडे आनंद असणार. आता बघा, सकाळच्या टाइमला आपण सत्वगुण मध्ये असतो, कधी मंदिरामध्ये जेव्हा येतो ना, किती छान वाटतं, हा हा हा. नाही की सत्वगुण आहे, आणि सत्वगुण मध्ये नेहमी माणूस आनंदात होतो. आणि हे झाल्यानंतर जो कोणी प्रसन्न मन असतो, तर एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगत भगवत तत्व विज्ञानम मुक्त संगस्य जायते. तर जेव्हा कोणी सत्वगुण मध्ये असेल, तो प्रसन्न मन मध्ये असेल, तर तो भगवत भक्ती योगत, योगत म्हणजे काय, की त्या भक्तीच्या माध्यमाने तो भगवंताबरोबर कनेक्टेड राहील. आणि भगवत तत्व विज्ञानम, तर हा जो विज्ञानम आहे भगवंताबद्दलचा जो साक्षात्कार आहे तो त्याला होईल. आणि मग मुक्त संगस्य जायते. मुक्त संगस्य जायते म्हणजे काय, की जे काही संघ आहे, कुठला संघ, रजोगुण आणि तमोगुणचा जो संघ आहे तो जायते म्हणजे तो जाईल, त्याच्याने मुक्त होऊन जाईल, रजोगुण तमोगुण मधनं मुक्त जाईल. आणि त्याच्यानंतर भगवंत काय करतात, भेद्यते हृदय गंथेस छिंद्यन्ते सर्व संशय क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्टी एवात्मनि ईश्वरे. तर ते म्हणतात की आपल्या हृदयामध्ये जे काही ग्रंथी, ग्रंथी म्हणजे काय ना, गाठ जी असते ना, गाठ, आसक्ती, ही माझी मुलगी, हा माझा मुलगा, हा माझा नवरा, हा माझी बायको, हे माझे नातेवाईक, हे माझं घर, हे माझी प्रॉपर्टी, हे माझी जमीन, हे सगळं जे ग्रंथ आहे, जी गाठ आहे ना, जी आपण बांधून ठेवलेली आहे प्रत्येक प्रत्येक रिलेशन बरोबर, तर भिद्यते म्हणजे काय, कापून टाकते, कात्रीनेच ते काप. तर आणि छिद्यते सर्व संशय, एक असतं भिद्यते, भेद्यते म्हणजे काय, भेदना, म्हणजे नाही का आर पार करणं. आणि छिद्यते म्हणजे काय, कापणे ऍक्च्युअली. तर सगळे संशय दूर होऊन जाईल, की भगवंत आहे की नाही आहे, की भगवंताचं अस्तित्व सुद्धा आहे की नाही आहे, हे आता मी माळा करते तर भगवंत पोचणार का नाही पोचणार, हे सगळे संशय असतात. आणि मग हे म्हणतात की क्षीयन्ते चास्य कर्माणि, मग त्याप्रमाणेच आपले कर्म जे आहेत ते आपण कर्म करू शकतो. आणि मग म्हणतात की मग आपल्याला जे आहे ते काय मिळणार, की अ, अ, जेव्हा भगवंत म्हणतात की क्षीयन्ते चास्य कर्माणि, की हे सगळे जे कर्म आहेत, म्हणजे मी हे कर्म केले तर मला हे फळ मिळेल, मला हे कर्म मिळेल, तर ते म्हणतात की आपल्याला एक अ, दिव्य दृष्टिकोन मिळेल, दृष्टा एवात्मनि ईश्वरे. तर कुठली दृष्टी मिळेल आपल्याला, दिव्य दृष्टी मिळेल, जेणेकरून आपण भगवंताप्रती आसक्ती निर्माण करू आणि आपण भगवंताची भक्ती करू शकतो. तर हे जे आहे हे खूप पॉवरफुल म्हणतात ना, की भगवंत जे आहेत त्या भक्तांच्या अ, आयुष्यामध्ये जेव्हा नित्य भागवत सेवा येईल आणि त्यांचं जे हृदय हे ज्ञानने भरून जाईल, तर भगवंत हे अंधकार दूर करणार, हे आता ईशवनेश्वर मध्ये हेच सांगितले. म्हणून ते म्हणतात की भगवंत फक्त जे आहे त्यांनाच आपली ओळख देतात, ज्यांच्याकडे भगवंताला खूप प्रेम आहे, है ना, मग त्यांचीच ओळख देणार. म्हणजे असं म्हणतात ना, तर नरेंद्र मोदी आपल्याला ओळख देणार का, अरे तू कोण आहे, चल रे, आणि तू काय केलेलं आहे,
पण जर का आपण काहीतरी देशसाठी काय केलं आणि कुठेतरी लोकांना कळलं तर मग नरेंद्र मोदी आपल्याला बोलवतील है ना की अरे इसने कुछ तो किया है देश के लिए. तर मग ते आपली ओळख देतील, आपल्याला अपॉइंटमेंट देतील, आपल्या बरोबर बसतील, काहीतरी गप्पा मारतील किंवा सांगतील आपल्याला काहीतरी. जसं आपलं कोण होतं ते, इंडियन क्रिकेट टीम होती का, मुलींची इंडियन क्रिकेट टीम होती ना, त्यांच्या बरोबर बोलले ना, काहीतरी खूप चांगलं बोलले ते त्यांना की नाही तुम्ही तुमच्या, ते म्हणाले हम्म, ते म्हणाले की तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जावा आणि सगळ्यांना प्रेरणा द्या की तुम्ही सुद्धा क्रिकेटर व्हा. ते म्हणतात की मग तुम्ही एक एक जण प्रेरणा दिली तर किती लोकांना तुमच्यामुळे प्रेरणा मिळते. तर असं ते म्हणतात की भगवंत आपल्याला कसं ओळख देणार ना, आपण काहीतरी भगवंताला भगवंतासाठी केलेलं आहे, या आंदोलनासाठी केलं तर मग ओळख मिळेल, नंतर काहीच मग ओळख मिळणार नाही. तर इकडे जे आहे आपलं हे 15 आणि 16 जे आहे ते संपलेलं आहे. कोणाला काय प्रश्न विचारायचा आहे का ऑनलाईन मध्ये सुद्धा? ऑनलाईन वाले जागे आहेत का झोपलेले आहेत? हरे कृष्ण जी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण हरे कृष्ण. हा सांगते, स्नेहा तळे, रसखान दास, अजिंक्य मोहिनी देवी, उज्ज्वल कृष्णा, हरे कृष्णा माता, दंड प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. आम्ही अटेंडन्स घेतोय.